आयुष्याच्या प्रवासात काही पानं कितीही जुनी झाली तरी त्यांच्यातला सुगंध कधीच ओसरत नाही. फक्त त्यांना पुन्हा उघडावं लागतं. संध्याकाळची वेळ होती. विमानतळावर प्रवाशांची बऱ्याचपैकी गर्दी होती. लोक आपापल्या सामानासह घाईघाईने बाहेर पडत होते. त्याच गर्दीतून आदित्य आपल्या फ्लाईटमधून उतरून बाहेरच्या दिशेने पावले टाकत होता. बऱ्याच वर्षानंतर तो आपल्या मूळ शहरात परतला होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रवासाचा थकवा दिसत होता, पण त्याहूनही अधिक मनात एक अनामिक हुरहुर होती. या शहराशी त्याच्या भूतकाळातील अनेक आठवणी जोडलेल्या होत्या. काही मनाला सुखवणारी सुंदर स्पंदने, तर काही काळजाला भिडणाऱ्या वेदना. बाहेर त्याचा ड्रायव्हर त्याचीच वाट पाहत उभा होता. आदित्य त्याच्या दिशेने हळूहळू पुढे जात असतानाच अचानक त्याची नजर थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या एका तरुणीवर खिळली. आदित्यचे पाय तिथेच थिजले आणि त्याचे श्वास जणू जागीच थांबले. आरोही. नकळतपणे त्याच्या ओठातून शब्द बाहेर पडले. समोर उभी असलेली ती तरुणी अगदी हुबेहूब आरोहीसारखी दिसत होती. तिचे ते लांब सडक केस, तोच भोळा आणि मासूम चेहरा आणि अगदी तशीच शांत नजर. आदित्यचे डोळे क्षणात पाणवले. एका सेकंदात त्याच्या संपूर्ण भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर चित्रपटासारखा तरळू लागला. त्याला पुण्यातलं ते कॉलेज, जुनं अंगण आठवलं. तो दिवस जेव्हा त्याने पहिल्यांदा आरोहीला कॉलेजच्या वाचनालयात पाहिलं होतं. एका कोपऱ्यात बसून ती एकाग्रतेने पुस्तक वाचत होती. तिच्या चेहऱ्यावर एवढी निर्मळ मासुमियत दिसत होती की आदित्य एक टक लावून तिलाच पाहत राहिला होता. त्या दिवसानंतर आदित्यचं मन प्रत्येक क्षणी फक्त आरोहीचाच विचार करू लागलं. तो तिला दुरून पाहायचा, तिचं हसणं आपल्या मनात साठवून ठेवायचा आणि तिच्याशी बोलण्याचे बहाणे शोधायचा. हळूहळू दोघं चांगले मित्र बनले आणि ती मैत्री कधी प्रेमात बदलली हे दोघांनाही समजले नाही. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एकत्र फिरणं, कॅन्टीनमध्ये एकाच टेबलावर बसणं, एकमेकांच्या गोष्टी ऐकण्यात तासनतास निघून जाणं. आदित्यला वाटलं होतं की त्याला त्याची संपूर्ण दुनिया आता सापडली आहे, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एके दिवशी अचानक आरोहीचं कॉलेजला येणं बंद झालं. आदित्यने तिच्याशी संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले. फोन केले, मेसेजेस पाठवले, अगदी तिच्या घरापर्यंतही गेला, पण आरोही कुठेच सापडली नाही. ती जणू त्याच्या आयुष्यातून कायमची नाहीशी झाली होती. त्या दिवसानंतर आदित्यचं मन पूर्णपणे तुटलं होतं. आज इतक्या वर्षानंतर विमानतळावर अगदी तिच्यासारख्याच दिसणाऱ्या तरुणीला पाहून त्याचे जुने व्रण पुन्हा उघडे झाले. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तो थरथरत्या पावलांनी त्या तरुणीच्या दिशेने पुढे जाऊ लागला. त्याच्या मनात हजारो प्रश्न गोंधळ घालत होते. ही खरोखर आरोही आहे की फक्त त्याच्या आठवणींचा एखादा भास? ती तरुणी हलकेच मागे वळली आणि जसा तिचा चेहरा पूर्णपणे आदित्य समोर आला तसा आदित्यचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. त्याचे ओठ थरथरू लागले. हे हे कसं शक्य आहे? आदित्यचा आवाज त्याच्या घशातच अडकला. कारण ती तरुणी आरोही नव्हती, पण तिचा चेहरा आरोहीशी इतका मिळता जुळता होता की दोघींमध्ये फरक ओळखणं जवळपास अशक्य होतं. त्या तरुणीने आश्चर्याने आदित्यकडे पाहिले. जी, तुम्ही मला ओळखता का? आदित्य काही क्षण तिच्याकडे बघतच राहिला. मग स्वतःला सावरत तो म्हणाला, माफ करा, मी तुम्हाला कोणतीतरी दुसऱ्यासारखंच समजलो. ती तरुणी मंद हसली. काही हरकत नाही, असं कधी कधी होतं. पण आदित्यचं मन हे मान्य करायला तयार नव्हतं. त्याच्या मनात एक विचित्र बेचैनी उसळत होती. त्याला असं वाटत होतं की या तरुणीचा आरोहीशी नक्कीच काहीतरी खोल संबंध आहे. तितक्यात त्या तरुणीचा फोन वाजला. तिने कॉल रिसीव्ह केला आणि ती म्हणाली, हो आई, मी एअरपोर्टच्या बाहेर आले आहे, तुम्ही काळजी करू नका. आदित्य एकदम दचकला. त्या आवाजातही त्याला आरोहीची झलक जाणवली. ती तरुणी फोनवर बोलत पुढे निघून गेली आणि आदित्य तिला जाताना फक्त पाहतच राहिला. त्या तरुणीला पाहिल्यानंतर आदित्यचं मन सुन्न झालं होतं. त्याला वारंवार असं वाटत होतं की कदाचित आरोही याच शहरात कुठेतरी राहत असेल. दुसऱ्या दिवशी तो सहजच आपल्या जुन्या कॉलेजच्या आसपास फिरत होता. तितक्यात त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या एका महिलेवर पडली. आदित्यचे हृदय जोरात धडधडू लागले. ती आरोही होती, खरोखरच आरोही. वर्षानंतर आदित्यचे डोळे पुन्हा पाणवले. त्याला तिला हाक मारायची होती, धावत जाऊन तिला मिठी मारायची होती. पण तितक्यात त्याने पाहिलं की आरोहीसोबत एक छोटीशी चिमुकली मुलगी देखील होती. ती मुलगी हसत हसत आरोहीचा हात धरून चालत होती. मम्मा, लवकर चल ना. आदित्यच्या कानात तो मम्मा शब्द घुमू लागला. त्याच्या मनाचे पुन्हा एकदा तुकडे तुकडे झाले. त्याने दुरूनच आरोहीकडे पाहिले. आरोही खूप खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. ती त्या चिमुकलीसोबत मनमोकळेपणाने हसत होती. आदित्यने एक वेदनादायक स्मितहास्य करत स्वतःशीच म्हटलं, बरं आहे, आरोही तिच्या आयुष्यात खुश आहे.
कदाचित तिचं लग्न झालं असेल आणि आता तिला माझी कोणतीही गरज उरलेली नाही. त्याने तिथूनच मागे वळणे पसंत केले. तिकडे आरोहीने एकदाही वळून त्याच्याकडे पाहिले नाही. तिला अजिबात कल्पना नव्हती की आदित्य तिच्यापासून अवघ्या काही अंतरावरच उभा होता. त्या रात्री आदित्य आपल्या खोलीत एकटाच बसलेला होता. त्याच्या हातात आरोहीचा एक जुना फोटो होता आणि डोळ्यातून अश्रू थांबण्याचे नावच घेत नव्हते. मला तर वाटायचं तू मला कधीच विसरणार नाहीस, पण तू मात्र तुझ्या नव्या दुनियेत खूप रमली आहेस आरोही. दिवस निघून जात होते, पण आदित्य स्वतःला रोखू शकला नाही. तो कधी बागेत, कधी शाळेच्या बाहेर, तर कधी बाजारात दुरूनच आरोहीला पाहू लागला. नेहमी लपून छपून, कधीही तिच्या समोर न जाता. प्रत्येक वेळी तो त्या चिमुकलीला आरोहीसोबत पाहायचा. कधी आरोही तिला आईस्क्रीम खाऊ घालायची, कधी तिचा हात धरून रस्ता ओलांडून न्यायची, तर कधी तिला कुशीत घेऊन हसायची. आणि प्रत्येक वेळी आदित्यचं मन अजूनच तुटायचं. रात्री तो एकटाच बसून रडायचा. अनेक वेळा त्याने फोन हातात घेतला. वाटलं आरोहीशी एकदा बोलावं, पण मग त्याने स्वतःलाच रोखून धरलं. नाही, आता तिचं एक वेगळं आणि सुंदर आयुष्य आहे. मी तिला पुन्हा त्रास देणार नाही. एके दिवशी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडत होता. आदित्य त्याच्या कारमध्ये बसला होता. समोरच बस स्टॉपवर आरोही आणि तीच छोटी मुलगी उभी होती. पाऊस अचानक खूप वाढला. आरोहीने क्षणाचाही विलंब न करता स्वतःची ओढणी त्या मुलीच्या डोक्यावर धरली, जेणेकरून ती मुलगी भिजणार नाही. हे दृश्य पाहून आदित्यचे डोळे भरून आले. त्याला कॉलेजचे ते दिवस आठवले, जेव्हा जेव्हा पाऊस पडायचा आरोही अगदी अशीच त्याची काळजी घ्यायची. आदित्य कारमध्ये शांत बसून रडत राहिला. त्याने विचार केला, आता या जुन्या गोष्टींना काय अर्थ उरलाय. सत्य काहीही असो, आरोहीने कधीही त्याला शोधण्याचा प्रयत्न केलाच नव्हता. त्याने एक शेवटची नजर दूर उभ्या असलेल्या आरोही आणि त्या चिमुकलीवर टाकली आणि तिथून निघून गेला. पण त्याच्या मनातील वेदना कमी होण्याचं नाव घेत नव्हती. पुढचे काही दिवस आदित्य वारंवार आरोहीला वेगवेगळ्या ठिकाणी पाहत राहिला. कधी बाजारात, कधी पार्कमध्ये, तर कधी शाळेच्या बाहेर. तो प्रत्येक वेळी दुरूनच तिला बघायचा आणि मुकाट्याने निघून जायचा. तिकडे आरोहीला अजूनही ठाऊक नव्हते की आदित्य याच शहरात आहे. एका दिवशी संध्याकाळी आरोही निशासोबत, निशा त्या चिमुकलेचे नाव, एका पुस्तकांच्या दुकानात गेली होती. निशा आतमध्ये पुस्तकं पाहत होती. तितक्यात आरोहीची नजर रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या एका व्यक्तीवर पडली. तो आदित्य होता. आरोहीचे हृदय जोरात धडधडले. तिचे डोळे पाणावले. बऱ्याच वर्षानंतर तिने आदित्यला पाहिले होते. तिला त्याला हाक मारायची होती. त्याच्याजवळ धावत जायचं होतं, पण तिचे पाय तिथेच जडले. ती स्तब्ध उभी राहिली. आदित्यनेही तिला पाहिले. यावेळी तो स्वतःला रोखू शकला नाही. तो वेगाने पावले टाकत थेट आरोहीसमोर येऊन उभा राहिला. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहतच राहिले. मग आदित्यच्या डोळ्यात साचलेला वर्षानुवर्षाचा राग आणि वेदना बाहेर आली. त्याने अत्यंत जड आवाजात म्हटले, अभिनंदन आरोही. आरोही गप्प बसली. वाटतंय तू तुझ्या आयुष्यात खूप खुश आहेस, आदित्य उपरोधाने म्हणाला. तरीही आरोहीने काहीच उच्चारले नाही. आदित्य हसला, पण त्या हसण्यात तीव्र वेदना होती. काय गंमत आहे ना, एक काळ होता जेव्हा तू म्हणायचीस की तू माझ्याशिवाय जगू शकणार नाहीस, आणि मग एके दिवशी कसलीही पूर्वसूचना न देता अचानक गायब झालीस. आरोहीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, पण तिने ओठ घट्ट दाबून ठेवले. आदित्यचा संताप आता अनावर होत होता. माझी एकदाही आठवण आली नाही का तुला? मी इतका परका झालो होतो का की एक शब्द सांगणंही तुला योग्य वाटलं नाही? आरोही मान खाली घालून उभी राहिली. आदित्यचा गळा भरून आला. तुला माहिती आहे का, मी तुला कित्येक वर्ष शोधलं, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक शहरात, पण तुला त्याचा तीळ मात्रही फरक पडला नाही. आरोहीच्या डोळ्यातून आता धारा वाहू लागल्या. तरीही तिने उत्तर दिले नाही. आदित्यने एक अत्यंत दुःखी नजरेने तिच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, आता मला समजलंय. कदाचित मी कधीच तुझ्यासाठी महत्त्वाचा नव्हतोच. तू मला सहज विसरलीस, पण मी मात्र स्वतःलाच विसरलो, तरी तुला विसरू शकलो नाही. एवढं बोलून आदित्य पाठ फिरवून तिथून निघून गेला. आरोही त्याला जाताना पाहतच राहिली. तिच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहत होते. तिला वाटत होतं की आदित्यने थांबावं, तिने त्याला संपूर्ण सत्य सांगावं, पण एक असं गुपित होतं ज्यामुळे ती आजही मुकाट्याने सगळं काही सहन करत होती, आणि आदित्य कसलेही सत्य जाणून घेतल्याशिवाय तिच्यापासून अजून दूर निघून गेला होता. आदित्य निघून गेल्यानंतर आरोही तिथेच उभी राहिली. निशा तिथे आली आणि तिने तिचे बोट पकडत विचारले, मम्मा, ते अंकल कोण होते ग? आरोहीने स्वतःला कसं तरी सावरलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, एक जुना ओळखीचा माणूस होता बेटा. तिकडे आदित्य राग आणि दुःखाच्या भरात तिथून निघून गेला.
त्याला वाटत होतं की आरोहीने स्वेच्छेने त्याला सोडून दिले होते, पण त्याच्या मनाचा एक कोपरा अजूनही त्या उत्तरांच्या शोधातच होता. 2 दिवसानंतर आदित्य एका कॅफेमध्ये बसला होता. तितक्यात त्याची नजर खिडकीबाहेर गेली. समोरच रस्त्यावर आरोही उभी होती. तिच्यासोबत एक वृद्ध महिला दिसत होती, कदाचित तिची आई. आदित्य नकळत त्यांच्याकडे पाहू लागला. त्या क्षणी त्याने पाहिले की आरोहीची आई अचानक चक्कर येऊन खाली कोसळली. आई! आरोही प्रचंड घाबरली. आदित्य क्षणाचाही विलंब न करता धावतच बाहेर आला. त्याने आणि इतर काही लोकांनी मिळून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टर त्यांच्यावर उपचार करू लागले. आरोही बाहेर बाकड्यावर बसून हुंदके देऊन रडत होती. आदित्य थोड्या अंतरावर स्तब्ध उभा होता. पहिल्यांदाच त्याने आरोहीच्या चेहऱ्यावर ते दुःख पाहिलं जे कदाचित वर्षानुवर्षापासून तिने लपवून ठेवलं होतं. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. घाबरण्याचे कारण नाही, आता रुग्ण धोक्याबाहेर आहेत. आरोहीने सुटकेचा एक मोठा श्वास सोडला. तिच्या डोळ्यातून आनंदाचे आणि थकव्याचे अश्रू वाहत होते. ती तिथेच खाली बसली. आदित्य काही क्षण शांत राहिला आणि नंतर हळूच म्हणाला, काकू ठीक होऊन जातील ना? आरोहीने वर पाहून त्याच्याकडे बघितले. वर्षानुवर्षानंतर आज प्रथमच दोघांचे डोळे कोणत्याही रागाशिवाय एकमेकांशी जुळले होते. पण पुढच्या क्षणी आरोहीने नजर खाली केली. आदित्य म्हणाला, आता तरी मला खरं काय आहे ते सांगशील का? आरोही गप्प राहिली. तितक्यात रुग्णालयाच्या खोलीतून एक थकलेल्या आवाजाने हाक मारली, आदित्य बेटा. दोघेही दचकले. आदित्य धावतच आत गेला. आरोहीची आई अंथरुणावर पडून होती. त्यांनी अत्यंत अशक्त आवाजात म्हटले, बेटा, आरोहीवर तू रागवू नकोस. आदित्यने एक वेदनेचे स्मितहास्य केले. काकू, मी रागवू नये तर काय करू? हिने मला कोणतीही जाणीव करून न देता मला सोडून दिले. आरोहीच्या आईचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, तिने तुला सोडले नव्हतं बेटा. आदित्य एकदम स्तब्ध झाला. म्हणजे काय बोलताय तुम्ही? काकूंनी आरोहीकडे पाहिलं. आरोही घाबरूनच म्हणाली, आई प्लीज. पण तिच्या आईने हळुवारपणे हात करत म्हटले, आता आणखी किती लपवणार आहेस आरोही? मग त्यांनी आदित्यकडे पाहिले. ज्या दिवशी आरोही तुझ्यापासून दुरावली त्याच दिवशी तुझे वडील आमच्या घरी आले होते. आदित्यचे हृदय जोरात धडधडले. माझे बाबा? हो, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की हे नातं कधीच पुढे होऊ शकणार नाही. त्यांनी आम्हाला हे शहर सोडण्यासाठी आणि तुमच्यापासून दूर जाण्यासाठी भाग पाडले होते. आदित्य जमिनीवर बसल्यासारखा झाला. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. नाही, हे सत्य असूच शकत नाही. आरोहीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिने हुंदके देत म्हटले, मला तुला सर्व काही सांगायचे होते आदित्य, पण तुझ्या बाबांनी स्पष्ट बजावलं होतं की जर मी तुझ्याशी कोणताही संपर्क ठेवला तर ते तुझ्या संपूर्ण भविष्यात अडचणी निर्माण करतील. तुला कोणत्याही संकटात टाकायची माझी हिंमत झाली नाही. आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली. इतकी वर्ष ज्या मुलीला तो स्वार्थी समजत होता ती तर स्वतः दररोज आतून मरत होती. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याला स्वतःच्याच तोंडून निघालेल्या प्रत्येक शब्दाचा प्रचंड राग आला. तितक्यात त्याची नजर खोलीच्या दाराबाहेर उभ्या असलेल्या निशावर पडली. निशा आपल्या निरागस डोळ्यांनी त्याला पाहत होती. आदित्यच्या मनात अचानक एक प्रश्न आला. तोच प्रश्न जो पहिल्या दिवसापासून त्याच्या मनाला खात होता. त्याने थरथरत्या आवाजात विचारले, आरोही, मग निशा, या मुलीचे वडील कोण आहेत? हे ऐकताच आरोहीच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. खोलीत एकदम शांतता पसरली. आरोहीच्या आईने मान खाली घातली आणि आरोही फक्त सुन्न होऊन आदित्यकडे बघत राहिली. आदित्यचे हृदय वेगाने धडधडू लागले. त्याला वाटले की आता कदाचित असे काही सत्य समोर येईल जे त्याला पूर्णपणे संपवून टाकेल. आरोही हळूहळू निशाजवळ गेली. तिने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, निशा माझी मुलगी नाही आहे आदित्य. आदित्य पुन्हा दचकला. मग? आरोहीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. निशा माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी आहे. 4 वर्षांपूर्वी एक भीषण अपघातात माझी बहीण आणि तिचा नवरा दोघेही वारले. त्यावेळी निशा केवळ काही महिन्यांची होती. या जगात तिचं असं कोणीच उरलं नव्हतं आणि इकडे आईची प्रकृतीही सतत खालवत चालली होती. अशा वेळी मीच निशाचा सांभाळ करण्याचा आणि तिला माझी स्वतःची मुलगी बनवण्याचा निर्णय घेतला. निशा अत्यंत निरागसतेने आरोहीकडे पाहत होती. तिला अजिबात माहीत नव्हतं की तिच्यामुळे भूतकाळातील किती मोठी गुपितं उलगडत आहेत. आदित्यचे डोळे पूर्णपणे पाणावले. म्हणून लोक तिला तुझी मुलगी समजतात? आरोही हलकच हसली. हो, आणि मी तिला कधीही ही जाणीव होऊच दिली नाही की तिचे आई बाबा तिच्यासोबत नाही आहेत. आदित्य स्तब्ध झाला. आता त्याला समजले होते की आरोहीने या सगळ्या वर्षात किती प्रचंड एकटेपणा आणि जबाबदाऱ्या निभावल्या असतील. तितक्यात निशा धावतच आदित्य जवळ आली आणि म्हणाली, अंकल, तुम्ही मम्माला आधीपासून ओळखता का?
आदित्य आणि आरोही दोघंही एकमेकांकडे पाहू लागले. काही क्षणानंतर आदित्यचा गळा दाटून आला. त्याने अतिशय प्रेमाने निशाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, हो बेटा, खूप आधीपासून ओळखतो. निशा हसली, पण आदित्यच्या मनात अजूनही एक प्रश्न शिल्लक होता. जर आरोहीने आजवर लग्न केलेच नाही तर ती अजूनही एकटीच आहे? तर तिच्या मनात आजही त्याच्याबद्दलचं तेच प्रेम जिवंत आहे का? हा प्रश्न त्याला पुन्हा पुन्हा आतून अस्वस्थ करू लागला. काही वेळ शांतता पसरली. आदित्यची नजर निशावर होती, जी आपल्या खेळण्यांशी खेळत होती. आता त्याला कळून चुकले होते की आरोहीने या कठीण काळात किती मोठे धैर्य दाखवले होते. त्याने हळूच विचारले, आरोही, मला एका प्रश्नाचं खरं उत्तर देशील? आरोहीने त्याच्या डोळ्यात पाहिले. काय? तू कधी माझ्यावरचं प्रेम संपवलंस का? हा प्रश्न ऐकताच आरोहीचे डोळे पुन्हा पाणावले. ती काही क्षण गप्प राहिली आणि मग एक अत्यंत सुंदर गोड स्मितहास्यासह म्हणाली, जर संपवलं असतं तर आज तुला पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले नसते आदित्य. आदित्यचे डोळेही भरून आले. आरोहीने नजर खाली केली. मी प्रत्येक दिवशी तुला आठवलंय. आयुष्यात जेव्हा जेव्हा कोणतीही सुखद गोष्ट घडली तेव्हा तुझी प्रकर्षाने मला आठवण आली. पण परिस्थिती अशी होती की मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकले नाही. आदित्यच्या मनातील वर्षानुवर्षाचा बर्फ जणू विरघळू लागला. तितक्यात निशा पुन्हा धावत आली. मम्मा, मला खूप भूक लागली आहे. आरोहीने तिचे केस सावरले. हो बेटा, आपण आत्ताच निघूया. आदित्य पहिल्यांदाच मनापासून हसला. त्याला हे पाहून खूप समाधान वाटले की आरोहीने या मुलीला आपल्या प्राणापेक्षा जास्त जपले आहे. तितक्यात डॉक्टर आत आले आणि आरोहीच्या आईचे रिपोर्ट पाहत म्हणाले, आता काळजीचे कारण नाही, पण यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर आदित्यने त्यांना घरी सोडण्यास आणि सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली. सुरुवातीला आरोहीने नकार दिला, पण तिची आई प्रेमाने म्हणाली, बेटा, आयुष्यात कधी कधी आपल्या लोकांचा आधार स्वीकारायला हवा. हे ऐकून आरोही निमूटपणे शांत बसली. घरी परतताना कारमध्ये एक अनामिक शांतता पसरली होती. आदित्य सतत चोरट्या नजरेने आरोहीकडे पाहत होता. त्याला असं वाटत होतं की तो त्याच्या आयुष्याचा हरवलेला एक महत्त्वाचा भाग पुन्हा मिळवतोय. पण त्याच रात्री जेव्हा घरातील सर्वजण गाढ झोपेत होते तेव्हा आरोही एकटीच बाल्कनीत उभी होती. तिच्या हातात एक जुनी फाईल होती आणि ती फाईल डोळ्यासमोर धरून रडत होती. त्या फाईलवर ठळक अक्षरांमध्ये लिहिलं होतं, कर्जाची थकबाकी नोटीस, आणि खाली स्पष्टपणे चेतावणी होती, ठराविक मुदतीत भरणा न केल्यास घर जप्त केले जाऊ शकते. आरोहीने वेदनेने डोळे घट्ट मिटून घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून ती या एकाच आर्थिक समस्येशी एकटीच झुंज देत होती. बहीण आणि बहिणीच्या पतीच्या आकस्मिक मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्या एकटीच्या खांद्यावर येऊन पडली होती. आईचे महागडे औषध पाणी, निशाचं शिक्षण आणि या घराचा इतर खर्च, या सगळ्या गोष्टी ती एकटीच पेलत होती. तिने याबद्दल आदित्यला काहीही सांगितलं नव्हतं, कारण तिला वाटत होतं की तिच्यामुळे आदित्य पुन्हा एकदा दुसऱ्या कोणत्या अडचणीत अडकू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य आरोहीच्या घरी पोहोचला. तो आरोहीच्या आईसाठी काही औषधं घेऊन आला होता. जसा दरवाजा उघडला तशी निशा हसत हसत बाहेर आली. आदित्य अंकल, निशा उत्साहातच म्हणाली. आदित्यही हसला आणि म्हणाला, कशी आहेस निशा? मी खूप चांगली आहे. निशा तिच्या इवल्याशा बोटांनी त्याचं बोट धरून त्याला आत घेऊन गेली. पण त्या क्षणी आदित्यची नजर टेबलावर पडलेल्या एका फाईलवर गेली. त्या फाईलवर मोठ्या अक्षरात अंतिम नोटीस असं छापील होतं. आदित्यचा चेहरा चिंतेने आकुंचन पावला. तितक्यात आरोही घाईघाईने त्या खोलीत आली आणि तिने ती फाईल पटकन उचलून स्वतःजवळ लपवली. ही तुझ्या पाहण्याची गोष्ट नाहीये. आरोहीचा आवाज किंचित थरकलेला होता. आदित्यला समजलं की आरोही काहीतरी मोठी गोष्ट त्याच्यापासून लपवत आहे. त्याने अत्यंत शांत पण गंभीर स्वरात विचारले, नक्की काय प्रकरण आहे आरोही? काही नाही, माझ्याशी खोटं बोलू नकोस, आदित्य तिला म्हणाला. आरोही गप्प बसली, पण तितक्यात तिच्या आईने पलंगावरून हळूच म्हटले, बेटा, घराचं खूप कर्ज झालं आहे अंगावर. आरोहीने ताबडतोब आडवत म्हटले, आई प्लीज गप्प रहा. पण जे सांगायचं होतं ते बाहेर आलंच होतं. आदित्यने शांत नजरेने आरोहीकडे पाहिलं. तू मला हे आधी कधीच का सांगितलं नाहीस? आरोहीचे डोळे पुन्हा पाणावले. कारण मला तुझी कोणतीही दया किंवा सहानुभूती नकोय आणि तुझा पैसाही नकोय. आदित्य काही क्षण तिच्या डोळ्यात बघतच राहिला. मग तो अत्यंत मऊ पण ठाम आवाजात म्हणाला, तू आजही तशीच आहेस आरोही. सगळं दुःख स्वतःच्या मनात दाबून ठेवायचं. आरोहीने मान दुसरीकडे वळवली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मला कोणावरही ओझं बनायचं नाही आदित्य. हे ऐकून आदित्यचं काळीच भरून आलं. तो हळूच म्हणाला, तू कधीच ओझं नव्हतीस आरोही, ना त्या काळी ना आज. घरात एक सखोल शांतता पसरली, पण तितक्यात बाहेरून काही लोकांचा मोठ्या आवाजाने ती शांतता भंग पावली. मुख्य दरवाजाबाहेर दोन कडक स्वभावाचे व्यक्ती उभे होते. त्यातील एकाने मोठ्या आवाजात सुनावले,
मॅडम, आम्ही तुम्हाला आजपर्यंत खूप मुदत दिली आहे. जर या महिन्यात संपूर्ण कर्जाची रक्कम भरणा झाली नाही तर हे घर रिकामं करावं लागेल. हे ऐकताच छोटे निशाने भीतीने थरथरत आरोहीला येऊन मिठी मारली. आरोहीचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडला. आदित्यच्या हाताची मूठ आवळली गेली. आज पहिल्यांदाच त्याने जवळून पाहिले होते की आरोही किती भीषण संघर्षाचा सामना करत आहे. जराही वेळ वाया न घालवता आदित्य पुढे झाला. किती पैसे द्यायचे आहेत? ते दोन्ही व्यक्ती त्याच्याकडे बघू लागले आणि त्यांनी एक मोठी रक्कम सांगितली. आदित्यने एका सेकंदाचाही विलंब न करता खिशातून चेकबुक काढले आणि संपूर्ण रकमेचा भरणा असलेला चेक त्यांच्या हातात सरकवला. ते दोघंही अचंबित झाले. त्यांनी चेक नीट पाहिला आणि क्षणात त्यांची आरेरावी मावळली. ठीक आहे सर, आता कसलीच समस्या राहणार नाही, असं म्हणत ते काही मिनिटातच तिथून निघून गेले. घरात पुन्हा एकदा शांतता झाली. आरोही अविश्वासाने फक्त आदित्यकडे पाहत होती. पण पुढच्या क्षणी तिचा आवाज चढला. तू असं का केलंयस आदित्य? किती वेळा आमची अशी मदत करणार आहेस तू? आदित्य पूर्णपणे शांत उभा राहिला. जर आपल्या माणसांसाठी काही केलं तर त्याला मदत नाही म्हणत आरोही, ते कर्तव्य असतं. आरोहीचे डोळे पाणावले. पण मला तुझी कोणतेही उपकार घ्यायचे नाही आहेत. आदित्य मंद हसला. मी कोणता उपकार केलाय? समजा आज मी या अडचणीत असतो तर तू माझी मदत केली नसतीस का? आरोहीने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिले. नक्कीच केली असती. बस, तर माझाही दृष्टिकोन तोच आहे. हे ऐकताना आरोहीच्या डोळ्यातून आनंदाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू ओघळले. कित्येक वर्षानंतर तिला जाणीव झाली होती की तिच्या पाठीशी कोणतीही स्वार्थी भावना न ठेवता खंबीरपणे उभा राहणारा कोणीतरी आहे. तितक्यात निशा धावत आदित्यजवळ आली आणि तिने त्याचा हात पकडला. थँक्यू आदित्य अंकल, आता आम्हाला आमचं घर सोडावं लागणार नाही ना? आदित्य गुडघ्यावर खाली बसला. तिचे केस गोंजारत म्हणाला, नाही निशा, जोवर मी आहे तुला किंवा तुझ्या घरात कोणालाही कशाचीही भीती बाळगायची गरज नाही. निशा गोड हसली. त्या संध्याकाळी घरातील वातावरण बरेच शांत होते. निशा तिच्या खोलीत गाढ झोपी गेली होती आणि आरोहीची आई देखील विश्रांती घेत होती. आदित्य निघण्यासाठी उठणार इतक्यात त्याची नजर टेबलावर ठेवलेल्या एका जुन्या डायरीवर पडली. ती डायरी जमिनीवर पडली होती आणि त्यातून एक जुना फोटो बाहेर घसरला. आदित्यने तो फोटो उचलला आणि तो पाहताच जागी स्तब्ध झाला. तो कॉलेजच्या काळातील फोटो होता, ज्यामध्ये तो आणि आरोही दोघं एकत्र हसत उभे होते. त्या फोटोच्या मागे काहीतरी लिहिलं होतं. आदित्यने वाचलं, माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि पवित्र आठवण. त्याचे डोळे भरून आले. तितक्यात आरोही तिथे आली. तिने आदित्यच्या हातात तो फोटो पाहिला आणि ती गप्प उभी राहिली. आदित्यने हळूच विचारलं, जर तू मला पूर्णपणे विसरली असलीस तर हा फोटो आजवर जपून का ठेवलायस? आरोहीचे डोळे पाणावले. ती काही क्षण काहीच बोलू शकली नाही. मग अत्यंत हळू आवाजात म्हणाली, काही नाती कधीच संपत नाहीत आदित्य, ती फक्त अशीच अपूर्ण राहतात. आदित्यचे हृदय जोरात धडधडू लागले. याचा अर्थ आपल्यामध्ये अजूनही सगळं संपलं नव्हतं. आरोहीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात वर्षानुवर्षाचे साचलेले दुःख होते. मी कधीच तुझ्यावरचं प्रेम करणं थांबवलं नव्हतं आदित्य. हे ऐकताच आदित्यच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. गेल्या अनेक वर्षांपासून त्याला फक्त हेच एक वाक्य ऐकायचं होतं. पण पुढच्या क्षणी आरोहीने मान खाली घातली आणि म्हणाली, पण आता खूप उशीर झालाय आदित्य. का? काय झालंय? आदित्यने व्याकुळ होऊन विचारले. आरोहीने थरथरत्या हाताने एक मेडिकल फाईल त्याच्या समोर सरकवली. आदित्यने ती उघडली. आत काही वैद्यकीय अहवाल, मेडिकल रिपोर्ट्स होते. जसे जसे तो त्या फाईलची पानं चाळत होता तसा त्याचा चेहरा पडत गेला आणि चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्याचा आवाज थरथरू लागला. त्या रिपोर्ट्समध्ये स्पष्ट लिहिले होते की आरोही गेल्या अनेक महिन्यांपासून एका गंभीर हृदयरोगाशी लढा देत आहे. डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता, पण ते ऑपरेशन अत्यंत खर्चिक होते आणि त्यात जगण्याची कोणतीही खात्री किंवा हमी नव्हती. आदित्यचे डोळे पुन्हा पाणावले. तू मला याबद्दल कधीच काही सांगितले का नाही? आरोही मंद हसली, पण त्या हसण्यात असह्य वेदना होती. तू नुकताच माझ्या आयुष्यात परत आला होतास आदित्य, मला तुला पुन्हा कोणत्याही दुःखात लोटायचे नव्हते. आदित्य ढसाढसा रडू लागला. आणि हे सगळं तू एकटीच सोसत होतीस? आरोहीने पुन्हा नजर फिरवली. त्या क्षणी खोलीच्या दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या आरोहीच्या आईने हे सर्व काही ऐकले. त्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते, कारण त्यांना भीती होती की पुन्हा एकदा नियती या दोघांना वेगळं तर करणार नाही ना. पण यावेळी आदित्यने मनातल्या मनात एक पक्क वचन दिलं होतं. तो कोणत्याही परिस्थितीत आरोहीची साथ सोडणार नाही, कोणत्याही किमतीवर नाही. आरोहीच्या मेडिकल रिपोर्ट्स वाचल्यानंतर आदित्यला संपूर्ण रात्रभर झोप लागली नाही. त्याच्या कानात वारंवार तिचे शब्दच घुमत होते, मला तुला पुन्हा दुःख द्यायचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो थेट आरोहीच्या घरी पोहोचला. आरोही अंगणात बसून निशाचे केस विंचरत होती. आदित्यला तिथे आलेलं पाहून ती समजली की तो काहीतरी ठाम निर्णय घेऊनच आला आहे. कोणताही लांब प्रस्तावना न करता आदित्य थेट म्हणाला, मी तुझं ऑपरेशन नक्की करून घेणार आहे आरोही.
आरोही ताडकन उभी राहिली. नाही, मी अजिबात तयार नाही. का नाही? कारण मी तुझ्याकडून एक पैसाही घेणार नाही. आदित्यच्या डोळ्यात वेदना उसळली. तुला आजही असंच वाटतंय का की मी इथे फक्त पैशांची मदत करायला आलोय? आरोही गप्प झाली. आदित्य पुढे सरसावला आणि म्हणाला, मी त्या माणसाची मदत करतोय ज्याच्यावर मी माझ्या आयुष्यापेक्षा जास्त प्रेम केलंय. आरोहीचे डोळे भरून आले. तरी तिने नकारार्थी मान हलवली. नाही आदित्य, जर हे ऑपरेशन यशस्वी झालं नाही तर तू हे सगळं सहन करू शकणार नाहीस आणि मला अजिबात सहन होणार नाही की माझ्यामुळे तू पुन्हा तुटून जावं. आदित्यने तिचा हात घट्ट आपल्या हातात घेतला. आणि जर मी कोणतीही कृती न करता तुला कायमचं गमावून बसलो तर मी कधीच जगू शकणार नाही. आरोही. आरोहीचे डोळे अश्रूंनी भरले. ती काहीच बोलू शकली नाही. तितक्यात निशा धावत तिथे आली. मम्मा, तू पुन्हा रडतीयस? आरोहीने झटकन आपले डोळे पुसले. निशाने अत्यंत निरागसतेने आदित्यकडे पाहिले आणि विचारले, अंकल, मम्मा लवकर बरी होईल ना? हे ऐकून आदित्यचे काळीज तुटले. तो गुडघ्यावर बसून म्हणाला, हो निशा, आपण सगळे मिळून मम्माला लवकरात लवकर बरं करूया. निशा गोड हसली. पण आरोहीच्या मनातील भीती अद्याप कायम होती. त्याच संध्याकाळी आदित्य शहरातील सर्वोत्तम हृदयरोग तज्ज्ञांना भेटला. सर्व रिपोर्ट्स पाहिल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले, ऑपरेशन अत्यंत आवश्यक आहे. यात मोठा धोका आहे, पण उपचारानंतर आशेचं किरणही मोठं आहे. आदित्यने क्षणाचाही विलंब न करता सांगितले, डॉक्टर, तुम्ही ऑपरेशनची तयारी सुरू करा. जेव्हा हे आरोहीला समजले तेव्हा ती प्रचंड रागावली. तू माझ्याशी कोणतीही चर्चा न करता असा मोठा निर्णय कसा घेऊ शकतोस? आदित्य अत्यंत शांत पण दृढ स्वरात म्हणाला, कारण यावेळी मी तुला माझ्या आयुष्यातून पुन्हा कधीच जाऊ देणार नाही. आरोही. आरोहीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. कित्येक वर्षानंतर तिला जाणीव झाली होती की तिच्यासाठी कोणीतरी इतक्या तीव्रतेने लढत आहे. तिला गमावण्याच्या भीतीने कोणीतरी आतून सुन्न होत आहे. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अचानक आदित्यच्या फोनची बेल वाजली. फोन हॉस्पिटलमधून होता आणि पलीकडचा आवाज अत्यंत घाबरलेला होता. सर, आरोही मॅडमची प्रकृती अचानक खूप बिघडली आहे. आदित्यच्या हातातून फोन जवळपास खालीच पडणार होता. तो क्षणाचाही विलंब न करता वाऱ्याच्या वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने धावला. त्याला ठाऊक नव्हते की तिथे पोहोचल्यावर कोणत्या वाईट बातमीचा सामना करावा लागेल. आदित्य अतिवेगाने हॉस्पिटलमध्ये पोहोचला. त्याचे हृदय जोरात धडधडत होते. मनात फक्त एकच भीती थैमान घालत होती, आरोहीला काहीही झालं नाही पाहिजे. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तो थेट इमर्जन्सी वॉर्डच्या बाहेर येऊन धडकला. तिथे आरोहीची आई ढसाढसा रडत होती आणि निशा त्यांच्या शेजारी बसून अत्यंत भीतीने थरथरत होती. अंकल, मम्मा लवकर बरी होईल ना? हे शब्द ऐकून आदित्यचे काळीजच फाटले. तो धावतच डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर, आरोही कशी आहे? डॉक्टरांच्या चेहऱ्यावर कमालीची चिंता दिसत होती. ते गंभीर स्वरात म्हणाले, तिची प्रकृती सध्या खालावली आहे, पण आता ऑपरेशनची वेळ आणखी लांबवता येणार नाही. आपल्याला आजच पाऊल उचलावे लागेल. आदित्यने सुटकेचा एक धापा टाकणारा श्वास सोडला. कमीत कमी आरोही अजून सुरक्षित होती. काही वेळानंतर त्याला आरोहीला भेटण्याची परवानगी मिळाली. खोलीत मंद प्रकाश होता. आरोही पांढऱ्या शुभ्र बेडवरती निपचित पडलेली होती. तिला पाहताच आदित्यच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू तरळले. तो तिच्या खाटेजवळ जाऊन बसला. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहत राहिले. मग आरोहीने अत्यंत क्षीण आवाजात म्हटले, तू तू पुन्हा आलास? आदित्य हलकाच हसला. कारण मी यावेळी तुला सोडून जाण्यासाठी नाही, तर कायमचं तुझ्यासोबत राहण्यासाठी आलोय. आरोहीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळले. आदित्यने तिचा थंड पडलेला हात आपल्या दोन्ही हातांमध्ये घट्ट धरला. तू आयुष्यभर प्रत्येक त्रास एकटीने सहन केलास, पण आता नाही. आता जे काही होईल आपण दोघं मिळून त्याचा सामना करू. आरोही त्याला एकटक बघत राहिली. कदाचित वर्षानुवर्षानंतर तिच्या मनावरचं ओझं काहीसं हलकं झालं होतं. तितक्यात तिने उशीखाली हात घालून एक लहानशी डब्बी बाहेर काढली. आदित्य आश्चर्यचकित झाला. हे काय आहे? आरोही मंद हसली. उघडून बघ. आदित्यने ती डबी उघडली. आत एक जुनी चांदीची अंगठी चमकत होती. तीच अंगठी जी त्याने कॉलेजच्या दिवसात चेष्टा मस्करीत आरोहीला दिली होती. आदित्यचे डोळे भरून आले. तू तू ही अंगठी आजवर जपून ठेवली आहेस? आरोहीने हळूच म्हटले, काही गोष्टी कधीच जुन्या होत नाहीत आदित्य. कितीही वर्ष लोटली तरी. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. त्याने कोणत्याही संकोचाशिवाय तिला सांगितले, मी आजवर फक्त तुझ्यावरच प्रेम करत आलोय आरोही, आणि आजही माझं तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे. खोलीत एक अथांग शांतता पसरली. आरोहीच्या डोळ्यातही अश्रू होते, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये फक्त वेदना नव्हती, तर जगण्याची एक नवीन आशा आणि विश्वास दिसत होता. त्याचवेळी खोलीच्या दरवाजात उभी असलेली निशा हे सर्व ऐकत होती. ती हळूच आत आली आणि म्हणाली, याचा अर्थ आदित्य अंकल आता नेहमी आपल्यासोबतच राहणार ना?
आदित्य आणि आरोही दोघेही आश्चर्याने आणि गोड नजरेने निशाकडे पाहू लागले. निशाच्या त्या निरागस डोळ्यात एक परिपूर्ण कुटुंबाची आस स्पष्ट दिसत होती. आदित्यने आपला हात तिच्या दिशेने पुढे केला आणि निशा धावत येऊन त्याला बिलगली. कदाचित इतक्या वर्षानंतर आदित्यला असे वाटले की त्याचे अपूर्ण राहिलेले जग पुन्हा एकदा परिपूर्ण होणार आहे. पण दुसऱ्याच दिवशी सकाळी ऑपरेशन ठरले होते आणि नियतीने त्यांच्यासाठी कोणता अंतिम निर्णय लिहिला होता याची कोणालाच कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलचे संपूर्ण वातावरण कमालीचे तणावपूर्ण आणि गंभीर बनले होते. आज आरोहीचे मोठे ऑपरेशन होणार होते. आरोहीला जेव्हा स्ट्रेचरवर घालून ऑपरेशन थिएटर ओटीच्या दिशेने नेले जात होते तेव्हा निशा तिचे बोट घट्ट धरून चालत होती. तिच्या चिमुकल्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मम्मा, तू लवकर परत येशील ना? आरोहीने स्वतःला सावरत चेहऱ्यावर एक गोड हसू आणण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, नक्की येईल ना बेटा, तुझी मम्मा कुठेही जाणार नाही. पण तिच्या स्वतःच्या डोळ्यातही मृत्यूची भीती लपलेली नव्हती. आदित्य काही पावलं दूर उभा होता. त्याच्या मनात हजारो भीतीदायक विचार थैमान घालत होते, पण त्याला आरोहीसमोर अजिबात कमजोर पडायचे नव्हते. ऑपरेशन थिएटरच्या दरवाजापाशी पोहोचताच आरोहीने थांबून आदित्यला हाक मारली. आदित्य तातडीने तिच्या जवळ आला. आरोहीने थरथरत्या आवाजात म्हटले, जर जर मला काही झालं तर माझ्या निशाची. आदित्यने तिचे वाक्य अर्ध्यातच तोडले. त्याचे डोळे पूर्णपणे पाणावले होते. याच्यानंतर मी तुझ्या तोंडून असा एक शब्दही ऐकणार नाही, आरोही. आरोही हलकच हसली आणि म्हणाली, तरीसुद्धा जर समजा. आदित्यने तिचा हात इतका घट्ट पकडला जणू तो तिला मृत्यूच्या दाढेतून ओढून घेत होता. तुला काहीही होणार नाही. आपण आयुष्याचे खूप सारे वर्ष गमावलेत. आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. आरोहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तितक्यात ऑपरेशन थिएटरचे दरवाजे उघडले आणि परिचारिकांनी तिला आत नेण्यास सुरुवात केली. जाता जाता तिने शेवटची नजर आदित्य आणि निशावर टाकली आणि दुसऱ्या क्षणी ओव्हरहेड दरवाजे बंद झाले. आदित्यची नजर फक्त त्या बंद दरवाजावर खिळून राहिली. जणू वेळ तिथेच थिजून थांबली होती. 1 तास, 2 तास, 3 तास निघून गेले. निशा थकव्याने आदित्यच्या खांद्यावर डोकं ठेवून गाढ झोपी गेली होती. आरोहीची आई देवाकडे डोळे मिटून सतत प्रार्थना करत होती आणि आदित्य, तो फक्त एकटक त्या दरवाजाकडे बघत उभा होता. प्रत्येक जाणारा मिनिट त्याच्या मनाचा ताबा घेत होता. त्याला आतून बेचैन करत होता. जवळपास 4 तास उलटून गेल्यानंतर अखेर ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला. डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव दिसत होता. आदित्यचे हृदय जोरात धडधडले आणि तो धावतच डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर, आरोही कशी आहे? डॉक्टर काही क्षण शांत राहिले. मग अत्यंत संथ आणि मऊ आवाजात म्हणाले, ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण झालं आहे. आदित्यने सुटकेचा एक अथांग श्वास सोडला, पण डॉक्टरांच्या पुढच्या वाक्याने त्याचा जीव पुन्हा घशात आला. पण पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील आहेत. तिला अद्याप शुद्ध आलेली नाही, त्यामुळे आपल्याला तिची शुद्ध परत येण्याची प्रतीक्षा करावी लागेल. आदित्यची अस्वस्थता पुन्हा वाढली. त्याला असे वाटले की त्याचे संपूर्ण आयुष्य त्या काही तासांच्या प्रतीक्षेतच अडकले आहेत. दुसरीकडे ICUच्या आत आरोही वैद्यकीय यंत्रसामग्रीच्या विळख्यात अत्यंत शांत झोपलेली होती आणि तिच्या मिटलेल्या मुठीत आजही ती जुनी अंगठी घट्ट सामावलेली होती, जी तिने वर्षानुवर्षे जपून ठेवली होती. ICUच्या बाहेर रात्र अधिक गडद झाली होती. आरोहीच्या ऑपरेशनला अनेक तास लोटले होते, पण तिला अद्याप शुद्ध आली नव्हती. आदित्य तिथून एका क्षणासाठीही हललेला नव्हता. निशा त्याच्याच कुशीत डोकं ठेवून झोपलेली होती आणि आरोहीची आई खुर्चीवर बसून देवाला विनंती करत होती. प्रत्येक जाणारा क्षण डोंगरा एवढा मोठा वाटत होता. तितक्यात ICUच्या आत हालचाल झाली. एक नर्स घाईघाईने डॉक्टरांना बोलवायला धावली. आदित्यचे काळीज भीतीने धडधडले. तो ताडकन उभा राहिला. काही मिनिटांनंतर डॉक्टर बाहेर आले. आदित्यने घाबरतच विचारले, डॉक्टर, काय झालं? यावेळी डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एक सुखावणारे हलकेसे हास्य होते. घाबरू नका, आता धोका टळला आहे. पेशंटला आत्ता शुद्ध आली आहे. हे ऐकताच आदित्यच्या डोळ्यातून आनंदाची भरती आलेले अश्रू ओघळले. आरोहीची आई हात जोडून देवाचे आभार मानू लागली. काही वेळाने आदित्यला आत जाण्याची परवानगी मिळाली. तो हळूहळू पावलं टाकत ICUमध्ये दाखल झाला. आरोहीचे डोळे थोडेसे उघडे होते. ती खूप थकलेली दिसत होती, पण आदित्यला पाहताच तिच्या फिकट ओठांवर एक अतिशय सुंदर स्मितहास्य पसरले. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचे नावच घेत नव्हते. तो म्हणाला, तू खूप घाबरवलंस मला. आरोहीने अत्यंत क्षीण आणि मंद आवाजात उत्तर दिलं, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, मी नक्की परत येईन. आदित्य अगदी तिच्या खाटेच्या जवळ बसला. काही क्षण दोघंही कोणतेही शब्द न उच्चारता फक्त एकमेकांच्या डोळ्यात पाहत राहिले. कित्येक वर्षांचं दुःख, प्रतीक्षा आणि निखळ प्रेम त्या एका नजरेत सामावलेलं होतं. तितक्यात आरोहीने अगदी हलकासा आवाज काढत विचारले, निशा? निशा कुठे आहे? बाहेर आहे, तिला आत बोलवा.
काही वेळानंतर निशासुद्धा आत आली. आरोहीला शुद्धीत आलेलं पाहून ती आनंदाने रडू लागली. मम्मा. ती धावतच आरोहीजवळ पोहोचली आणि आरोहीने प्रेमाने तिचे मस्तक आपल्या ओठांखाली घेतले. त्या क्षणी खोलीत उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले होते. पुढच्या काही दिवसात आरोहीची प्रकृती झपाट्याने सुधारू लागली. डॉक्टर्सही तिच्या तब्येतीत होणाऱ्या सुधारणेमुळे खूप खुश होते. एके संध्याकाळी हॉस्पिटलच्या खिडकीजवळ उभी असलेली आरोही बाहेर मावळणाऱ्या सूर्याकडे पाहत होती. तितक्यात आदित्य तिच्या जवळ आला. त्याच्या हातात एक लहानशी डबी होती. आरोहीने आश्चर्याने विचारलं, हे काय आहे? आदित्य मंद हसला. यावेळी मला मध्येच अजिबात तू अडवू नकोस. आरोही एकटक त्याच्याकडे पाहू लागली. आदित्यने ती डबी उघडली. आत एक अत्यंत देखणी अंगठी चमकत होती. त्याचा आवाज किंचित थरथरत होता. आपण आपल्या आयुष्याची बरीच वर्ष गमावली आहेत आरोही. खूप काही सोसलं आपण. पण आता मला एक क्षणही तुझा भाव सहन करायचा नाहीये. त्यानंतर तिच्या डोळ्यात डोळे घालून त्याने विचारलं, काय काय तू माझ्याशी लग्न करशील आरोही? आरोहीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळले. तिला शब्दच सुचले नाहीत. त्याचवेळी मागून निशाला राहवले नाही आणि ती हसत हसत म्हणाली, मम्मा लवकर हो बोल ना. त्या खोलीत एक गोड हसू पसरले. आरोही रडत रडतच हसली आणि हलक्या आवाजात म्हणाली, हो आदित्य, मी तुझ्याशीच लग्न करेल. आदित्यने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. जणू वर्षानुवर्षाची एखादी अपूर्ण प्रार्थना शेवटी पूर्ण झाली होती. आरोहीच्या संमतीनंतर आदित्य खूप आनंदी होता. पण त्याला ठाऊक होतं की त्याच्या प्रवासातील शेवटचा आणि सर्वात मोठा टप्पा अजून बाकी होता. त्याचे वडील श्री रमाकांत. काही दिवसानंतर आरोही रुग्णालयातून सुखरूप घरी परतली. आदित्यने मनातच पक्के केले होते की आता तो आपल्या वडिलांशी या विषयावर स्पष्ट बोलेल. त्या संध्याकाळी तो घरी पोचला. रमाकांत नेहमीप्रमाणे ड्रॉइंग रूममध्ये बसले होते. आदित्यने कसलाही संकोच न बाळगता सरळ विषय काढला, बाबा मला आरोहीशी लग्न करायचं आहे. रमाकांत यांचा चेहरा क्षणात कठोर झाला. हे लग्न कधीच होऊ शकत नाही. आदित्य अजिबात घाबरला नाही, कारण त्याला याच उत्तराची अपेक्षा होती. का का होऊ शकत नाही? रमाकांत यांनी कडक आवाजात सुनावले, मी आधीही स्पष्टपणे नकार दिला होता आणि आजही माझा नकारच आहे. तुझ्यासाठी यापेक्षा कितीतरी चांगल्या आणि उच्च घराच्या मुलींची स्थळं येऊ शकतात. आदित्यच्या डोळ्यात प्रचंड वेदना उसळली. चांगल्या घराची स्थळं? बाबा, मी कोणत्याही इतर स्थळाबद्दल बोलत नाही, तर माझ्या खऱ्या प्रेमाबद्दल बोलतोय. रमाकांत रागाने ताडकन उभे राहिले. मी माझा निर्णय घेतला आहे आणि तो कधीही बदलणार नाही. आदित्यने आयुष्यात पहिल्यांदाच अत्यंत दृढ आणि खणखणीत आवाजात म्हटले, पण माझ्या आयुष्याचा अंतिम निर्णय मी स्वतःच घेईल बाबा. त्या खोलीत एकदम सन्नाटा पसरला. रमाकांत यांनी आदित्यला कधीही अशा प्रकारे आपल्यासमोर ठाम उभे राहिलेले पाहिले नव्हते. त्याच रात्री आदित्य घर सोडून थेट आरोहीच्या घरी निघून गेला. आरोहीने त्याच्या चेहऱ्यावरील नैराश्य आणि राग पाहतच विचारले, काय झालं आदित्य? आदित्यने घडलेला सर्व प्रकार न लपवता तिला सांगितला. आरोही काही क्षण शांत बसली आणि मग म्हणाली, आदित्य, मला अजिबात नकोय की माझ्यामुळे तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या नात्यात दुरावा निर्माण व्हावा. आदित्यने तिच्या डोळ्यात बघत म्हटले, आणि मला अजिबात नकोय की या आयुष्यात पुन्हा मी कधी तुला गमावून बसावं. आरोहीचे डोळे पुन्हा पाणावले. काही दिवस रमाकांत यांनी आदित्यशी बोलणे पूर्णपणे टाळले होते. पण एके दिवशी अचानक त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवू लागली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्य घाबरत धावत हॉस्पिटलमध्ये पोचला. रमाकांत बेडवर निपचित पडले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात प्रचंड अशक्तपणा स्पष्ट दिसत होता. त्यांनी थरथरत्या हाताने आदित्यचा हात पकडला. त्यांच्या डोळ्यात आयुष्यात पहिल्यांदाच पश्चातापाची भावना दाटून आली होती. त्यांनी अगदी क्षीण आवाजात म्हटले, बेटा, मी नेहमी तुला या जगात सर्वात जास्त खुश पाहू इच्छित होतो. पण कदाचित मी हे समजू शकलो नाही की तुझा खरा आनंद कशात आहे. आदित्यचे डोळे भरून आले. रमाकांत पुढे म्हणाले, जर आरोहीच तुझा खरा आनंद असेल तर मला हे नातं पूर्णपणे मान्य आहे बेटा. आदित्यच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्याचवेळी रुग्णालयाच्या खोलीच्या दरवाजाबाहेर उभी असलेली आरोही हे सर्व ऐकत होती. तिच्या डोळ्यातूनही अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. वर्षानुवर्षापूर्वी ज्या गैरसमजुतीने आणि हट्टापायी त्यांना एकमेकांपासून दूर केले होते, त्या सर्व गोष्टी आता संपल्या होत्या. आता पहिल्यांदाच असे वाटत होते की त्यांची अर्धवट राहिलेली प्रेमकथा खऱ्या अर्थाने आपल्या सुंदर गंतव्यापर्यंत पोहोचणार आहे. रमाकांत यांनी संमती दिल्यानंतर जणू सगळ्यांच्याच मनावरचा एक मोठा डोंगर उतरला होता. आरोहीच्या आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. निशा तर सर्वात जास्त खुश होती. ती संपूर्ण घरात इकडून तिकडे धावत सुटली आणि प्रत्येकाला सांगत सुटली, माझ्या मम्माचं लग्न ठरलंय. तिचं हे बोलणं ऐकून सर्वजण हसू लागले. काहीच दिवसात लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. घरात पुन्हा एकदा सणासारखी रोषणाई आणि उत्साह पसरला होता. एके दिवशी संध्याकाळी आरोही आपली आई आणि काही आप्तांसोबत लग्नाचे कपडे पाहत होती. तिकडे आदित्यही अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच मनापासून मोकळेपणाने हसत होता. एके संध्याकाळी निशा आरोहीजवळ आली
तिच्या हातात एक लहानसं चित्रकलाचं कागद होता. मम्मा बघ मी काय काढले. आरोहीने ते चित्र पाहिलं. त्यात 3 व्यक्ती एकमेकांचा हात पकडून उभे होते. आदित्य, आरोही आणि निशा. आणि सर्वात वर मोठ्या अक्षरात लिहिले होते, माझे कुटुंब. आरोहीचे हृदय भरून आले. तिने निशाला मिठी मारली आणि म्हणाली, ही या जगातील सर्वात सुंदर कलाकृती आहे बेटा. त्याच रात्री आदित्य गच्चीवर उभा राहून चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत होता. तितक्यात आरोही हलकेच पावले टाकत तिथे आली. काही क्षण दोघेही स्तब्ध राहिले. मग आरोही मंद हसली आणि म्हणाली, माहितीये का आदित्य, आजही मला खरं वाटत नाहीये की आपण पुन्हा एकत्र आलोय. आदित्यने तिचा हात आपल्या हातात घट्ट घेतला. मलाही नाही. अनेकदा मनात भीती वाटते की हे सगळं एखादं सुंदर स्वप्न तर नाही ना. आरोहीने मनमोकळेपणाने हसली. तितक्यात निशा धावत तिथे आली. मम्मा आणि आदित्य अंकल. अरे नाही यार, आता मला त्यांना बाबा म्हणायला हवं ना. संपूर्ण गच्ची निशाच्या गोड हसण्याने दुमदुमून गेली. आदित्यने प्रेमाने तिला उचलून आपल्या मिठीत घेतले. अखेर लग्नाचा तो शुभ दिवस उजळला. संपूर्ण घर आनंदाने आणि चैतन्याने भरून गेलं होतं. चारही बाजूंना सुंदर पुष्प सुशोभीकरण, रोषणाई आणि मंगलिक संगीताचे सूर ऐकू येत होते. निशा तर आनंदाने हवेत उड्या मारत होती, कारण आज तिची मम्मा खऱ्या अर्थाने एका राजकन्येसारखी सजणार होती. आरोहीच्या चेहऱ्यावर एक शांतता आणि विलक्षण आनंद घेऊन तयार होत होती. आदित्यने तिच्यासाठी शहरातील सर्वोत्तम ब्युटी पार्लरमध्ये खास व्यवस्था केली होती. दुपारी आरोही आपली आई आणि काही जवळच्या नातेवाईकांसोबत पार्लरमध्ये पोहोचली. काही तासानंतर जेव्हा ती मोरपंखी साडीमध्ये दागिन्यांनी नटलेली बाहेर आली, तेव्हा पाहणारे बघतच राहिले. मोरपंखी पोशाखात आरोही एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती. पार्लरमधील सर्वजण तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत होते. दुसरीकडे लग्नाच्या मंडपात आदित्य शेरवानी घालून पूर्ण तयारीने बसला होता. त्याची नजर सतत घड्याळावर आणि प्रवेशद्वारावर जात होती. तो अत्यंत उत्सुकतेने आरोहीची वाट पाहत होता. पण वेळ निघून जात होती. 1 तास उलटला, दुसरा तासही संपला आणि आरोही मंडपात पोहोचलीच नाही. आदित्यची अस्वस्थता आता पराकोटीला पोहोचली. त्याचवेळी त्याची फोनची बेल वाजली. फोन आरोहीच्या आईचा होता आणि त्यांचा आवाज भीतीने थरथरत होता. आदित्य. आरोही अद्याप घरी पोहोचलेली नाही. आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे काय? ती बऱ्याच वेळापासून पार्लरमधून निघाली आहे. त्याचे हृदय अत्यंत वेगाने धडधडू लागले. त्याने तात्काळ पार्लरमध्ये फोन करून चौकशी केली. तिथून समजले की ती साधारण 1 तासापूर्वीच बाहेर पडली होती. आदित्य क्षणाचाही विलंब न करता आपली कार घेऊन वाऱ्याच्या वेगाने रस्त्यावर पडला. त्याने शहराच्या प्रत्येक संभाव्य मार्ग शोधून काढला. दुसरीकडे एका निर्जन आणि जुन्या पडक्या जागेत गोडाऊनमध्ये आरोहीला हळूहळू शुद्ध येऊ लागली होती. तिचे डोके खूप जड झाले होते आणि तिचे दोन्ही हात एका खुर्चीला दोरीने घट्ट बांधलेले होते. तिने प्रचंड भीतीने आजूबाजूला नजर टाकली. सर्वत्र अंधार होता आणि तिला समजत नव्हतं की ती नक्की कुठे आहे. तितक्यात समोरून कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. एक व्यक्ती अंधारातून प्रकाशात पुढे आला आणि त्या व्यक्तीचा चेहरा पाहताच आरोहीचे डोळे भीतीने आणि आश्चर्याने अक्षरशः फिसाळले गेले. तू. तिचा आवाज घशातच अडकला. ती व्यक्ती कोणतीही परकी नव्हती, तर एक असा चेहरा होता ज्याला आरोही आणि आदित्य दोघंही खूप चांगल्या प्रकारे ओळखत होते. आणि त्या व्यक्तीला पाहताच आरोहीच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे उडून गेला. तिकडे आदित्यला अजूनही कल्पना नव्हती की त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण आता सर्वात मोठ्या भयंकर संकटात बदलला आहे. आरोहीच्या समोर उभी असलेली ती व्यक्ती रोहन होता. कॉलेजच्या काळातील तोच रोहन ज्याने एकेकाळी आरोहीसमोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता, पण आरोहीने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला होता. आज रोहनच्या डोळ्यात तो जुना वेडेपणा, जिद्द आणि भयंकर राग स्पष्ट दिसत होता. ओळखलंस का मला आरोही? रोहन उपरोधाने हसला. आरोहीने स्वतःला सावरत थरथरत्या आवाजात म्हटले, रोहन हे सगळं काय नाटक आहे? मला लगेच सोडून दे. रोहनचे डोळे रागाने लाल झाले होते. सोडून देऊ? ज्या मुलीला मी वर्षानुवर्ष विसरू शकलो नाही, आज ती दुसऱ्या कोणाची तरी होऊन जाते आणि मी गप्प बसू? प्रेम जबरदस्तीने मिळवता येत नाही रोहन. मी तुला तेव्हाही हेच सांगितलं होतं. आरोहीने त्याच्यावर ओरडत म्हटले. रोहनने टेबलावर जोरात हात मारला. बस. प्रत्येक वेळी फक्त तोच आदित्य. कॉलेजमध्येही तू फक्त त्याचेच लाड करत होतीस आणि आज आयुष्यभरासाठी त्याचीच होत आहेस. आरोहीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. कारण मी फक्त आणि फक्त आदित्यवरच प्रेम करते. आणि हे ऐकताच रोहनचा पारा चढला. तिकडे आदित्य वेड्यासारखा आरोहीला शोधत होता. तितक्यात त्याच्या मोबाईलवर एक व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलची बेल वाजली. स्क्रीनवर आरोही दिसत होती. लग्नाच्या मोरपंखी साडीमध्ये, भीतीने थरथरलेली आणि डोळ्यात अश्रू असलेली. आदित्य. आरोहीचा किंचाळणारा आवाज आला. तितक्यात कॅमेरा फिरला आणि समोर रोहनचा चेहरा आला. आदित्यने त्याला पाहताच क्षणात ओळखले. रोहन उपरोधाने हसला. शेवटी ओळखलंस ना मला? आदित्यच्या हाताच्या मुठ्या इतक्या आवळल्या गेल्या की नखतळ हातात रुतली. जर आरोहीच्या केसालाही धक्का लागला ना तर? रोहनने त्याचे बोलणे मधीच तोडले. शहाणपणा तू चालवू नकोस. शहराबाहेरच्या जुन्या गोडाऊनमध्ये ये, एकटाच. आणि जर पोलिसांना आणायचं धाडस केलंस
तर तुझ्या या नवरीचा शेवटचा चेहरा पाहायला तयार राहा. फोन कट झाला. आदित्यचे हृदय आता छाती फाडून बाहेर येईल की काय असे वाटत होते. आज त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा आनंद धोक्यात होता. त्याने एकही सेकंद वाया न घालवता आपली कार थेट त्या जुन्या गोडाऊनच्या दिशेने पळवली. त्याला कोणत्याही किमतीत आपल्या प्रेमाला वाचवायचे होते. जुन्या गोडाऊनमध्ये एक भयानक शांतता पसरली होती. आरोही खुर्चीला बांधलेली होती. आदित्य तिथे पोहोचला होता आणि रोहन काही अंतरावर उभं राहून त्या दोघांकडे एक पिशाच्यासारखा पाहत होता. आदित्यने रागाने लाल होत विचारले, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे ना रोहन? मग या सगळ्यात आरोहीला का ओढलंस? रोहन खणखणीत हसला, पण त्या हसण्यात वेदना, वेडेपणा आणि सुडाची आग स्पष्ट दिसत होती. तुम्ही दोघं आजही काहीच जाणत नाहीत. आरोहीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. म्हणजे काय? रोहन हळूहळू त्याच्या जवळ आला. तुम्हाला काय वाटतं? वर्षानुवर्षापूर्वी तुम्ही मला एकमेकांपासून वेगळं करण्याचा निर्णय फक्त आदित्यच्या वडिलांचा होता? आदित्य एकदम चमकला. तुला काय म्हणायचं आहे? रोहनच्या डोळ्यात एक भयानक चमक आली. सत्य हे आहे की त्या संपूर्ण कटाची सुरुवात मी केली होती. कॉलेजमध्ये जेव्हा आरोहीने मला नाकारलं तेव्हा माझा अहंकार दुखावला गेला. मला वाटलं होतं की ती माझीच होईल, पण ती फक्त तुझ्याच विचारात असते आदित्य. आरोहीच्या चेहऱ्यावर तिरस्कार पसरला. रोहन पुढे म्हणाला, मीच तुझ्या वडिलांचे कान भरले होते आदित्य. मी त्यांच्या मनात विष कालवलं आणि खोटे पुरावे तयार करून सांगितलं की आरोही फक्त तुमच्या पैशांसाठी तुमच्या मागे लागली आहे. आदित्यचे डोळे रागाने रक्तासारखे लाल झाले. त्याला क्षणात आठवले की त्याचे वडील अचानक कसे आरोहीच्या विरोधात गेले होते. रोहन वेड्यासारखा हसू लागला. तुझे वडील आधीपासून या नात्याच्या विरोधातच होते. मी फक्त त्या आगीत पेट्रोल ओतण्याचं काम केलं. आरोहीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. म्हणजे आमच्या संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी करणारा तू होतास? रोहन काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, हो, तुम्हा दोघांना तुटलेलं पाहून मला सुरुवातीला आनंद झाला होता. पण जेव्हा मला समजलं की इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्ही एकमेकांवर तितकंच प्रेम करता, तेव्हा मला जाणीव झाली की मी हरलो आहे. आदित्यने रागाच्या भरात रोहनची कॉलर पकडली. तुझ्या या कुटील कारस्थानामुळे आम्ही वर्षानुवर्ष नरक यातना भोगल्या आहेत. रोहनची नजर खाली झाली. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच पश्चातापाची छटा उमटली. मला वाटलं होतं वेळेसोबत तू सगळं विसरून जाशील, पण मी चुकीचा होतो. तितक्यात गोडाऊनच्या बाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन वाजू लागले. रोहनला जाणीव झाली की आता खेळ संपला आहे. त्याने आरोहीकडे पाहिलं. मी तुझ्यावर प्रेम केलं होतं आरोही. आरोहीने कठोर आवाजात उत्तर दिलं, नाही रोहन. प्रेम म्हणजे कधीही कोणाला बळकावणे आणि हट्टाने मिळवण्याची जिद्द नसते. जर तुझं प्रेम खरं असतं तर तू माझा आनंद कधीच अशा प्रकारे हिरावून घेतला नसतास. रोहनच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू आले. तो पूर्णपणे शांत झाला. काही क्षणात पोलीस आत आले. रोहनने कोणतीही आदळआपट केली नाही. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आणि ते त्याला घेऊन बाहेर पडले. नेताना रोहनने मागे वळून पाहिले. आदित्य आणि आरोही एकमेकांचा हात घट्ट धरून उभे होते. वर्षानुवर्ष दुरावलेले आणि वेदना सोसलेले ते दोघं आज एकत्र होते आणि रोहनला त्या क्षणी जाणवले की त्याने फक्त त्या दोघांचेच नाही तर स्वतःचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले होते. पोलीस रोहनला घेऊन निघून गेल्यानंतर गोडाऊनमध्ये फक्त आदित्य आणि आरोही उरले होते. आरोहीचे अश्रू थांबत नव्हते. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यांच्या आयुष्यात आलेलं ते वादळ एका माणसाच्या विकृत स्वभावामुळे आलं होतं. आदित्यने अत्यंत प्रेमाने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. सगळं संपलं आरोही. आता या जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पुन्हा वेगळं करू शकत नाही. आरोहीने मान डोलावली आणि थेट आदित्यच्या छातीशी बिलगून रडू लागली. काही वेळातच दोघं घरी पोहोचले. घरातील सर्वजण प्रचंड चिंतेत त्यांचीच वाट पाहत होते. आरोहीला सुखरूप आणि सुरक्षित बघून तिची आई धावत आली आणि तिच्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. निशा तर येऊन तिला अशी बिलगली जणू ती पुन्हा कधीच तिला सोडणार नाही. मम्मा, आम्हाला कधीच सोडून जाऊ नकोस. आरोहीने तिला आपल्या मिठीत घट्ट दाबले. कधीही नाही बेटा. त्याचवेळी रमाकांत हळूहळू पावलं टाकत आरोहीजवळ आले. त्यांच्या डोळ्यात आदराचा आणि अपराधीपणाचा मोठा भार होता. त्यांनी थरथरत्या आवाजात म्हटले, बेटा, तू मला माफ करू शकतेस का? आरोही निमूटपणे त्यांच्याकडे पाहत राहिली. रमाकांत यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मी त्या रोहनच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मी तुझ्याबद्दल एक शब्दही पडताळून पाहिला नाही. माझ्याच अहंकारामुळे आणि चुकीमुळे तू आणि आदित्य इतकी वर्षे एकमेकांपासून लांब राहिलात. संपूर्ण खोलीत एक सुन्न शांतता पसरली. काही क्षण गेल्यानंतर आरोहीने पुढे होऊन त्यांचे थरथरते हात आपल्या हातात घेतले. त्या जुन्या गोष्टी आता पूर्णपणे विसरून जा बाबा. जर आपण सतत भूतकाळातच अडकून राहिलो तर भविष्यातील सुंदर आनंद कधीही पाहू शकणार नाहीत. रमाकांत यांचे डोळे भरून आले. त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच आरोहीला आपल्या सख्ख्या मुलीसारखे मिठीत घेतले. दुसऱ्या दिवशी त्याच मांगलिक मंडपाला पुन्हा एकदा अतिशय उत्साहात सजवण्यात आले.
काल जिथे चिंतेचे आणि भीतीचे काळे ढग दाटले होते तिथे आज आनंदाची उधळण दिसत होती. आदित्य शेरवानी घालून मंडपात येऊन बसला होता, पण त्याचं लक्ष फक्त एकाच दिशेला होतं. तितक्यात मंजूळ वाद्यांच्या आणि मांगलिक सुरांच्या गजरात आरोहीने मंडपात प्रवेश केला. मोरपंखी साडीत, हातात मेहंदी आणि चेहऱ्यावर एक अलौकिक तेज घेऊन ती येत होती. आदित्यचे डोळे भरून आले. त्याला कॉलेजचा तो पहिला दिवस चटकन आठवला, जेव्हा त्याने पहिल्यांदा आरोहीला पाहिले होते. आज इतक्या भीषण संघर्षानंतर, लाखो अश्रूनंतर आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर तीच त्याची लाडकी मैत्रीण, त्याची प्रियसी, त्याची होणारी पत्नी बनून त्याच्या समोर उभी होती. पंडितजींनी विधी सुरू केले आणि शुभ कार्याच्या मंत्रोच्चारांच्या साक्षीने त्यांचे फेरे सुरू झाले. पहिला फेरा, दुसरा फेरा आणि 7वा फेरा. आणि मग आदित्यने आरोहीच्या भांगेत कुंकू भरले. आरोहीच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू ओघळले. संपूर्ण मंडप टाळ्यांच्या कडकडाटाने आणि जयघोषाने दुमदुमून गेला. आदित्य आणि आरोहीने अखेर अधिकृतपणे पती पत्नी बनले होते. वर्षानुवर्षाचे अपार कष्ट, डोळ्यातील अश्रू, वेदना आणि दुराव्याचे काळे ढग दूर सारत आज त्यांची ही प्रेम कहाणी आपल्या योग्य ध्येयापर्यंत पोहोचली होती. निशा सर्वात जास्त खुश होती. ती सतत इकडे तिकडे धावत जाऊन सर्वांना सांगत होती, आता माझे मम्मा आणि बाबा नेहमी एकत्र राहणार. लग्नानंतर आता पाठवणीची वेळ आली. आरोही आपल्या आईच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडू लागली. तिच्या आईने तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हटले, खूप दुःख पाहिलंस बेटा तू आपल्या आयुष्यात. आता ईश्वर करो आणि तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त सुख येऊ दे. आदित्यने पुढे होत त्यांना अत्यंत आश्वासन करत वचनाच्या सुरात म्हटले, काळजी करू नका काकू, मी आरोहीला कधीही कोणत्याही दुःखाची सावलीसुद्धा पडू देणार नाही. आरोहीच्या आईचे डोळे पाणावले. काही वेळातच आदित्य आणि आरोही आपल्या नव्या घरी येऊन पोहोचले. घराला आकर्षक फुलांची सजावट आणि रोषणाई करण्यात आली होती. नवीन घरात प्रवेश करताना आरोही थोडी लाजली. आदित्य मंद हसला आणि म्हणाला, इतक्या वर्षांपासून माझ्याशी तू भांडतेस, मग आता कसली लाज वाटते तुला? आरोही गोड लाजली आणि हलकेच हसली. कितीतरी वर्षानंतर आज ते दोघं कोणतीही भीती किंवा दुरावा न बाळगता एकमेकांच्या शेजारी शांतपणे बसले होते. काही क्षण खोलीत एक सुखावणारी शांतता पसरली. मग आदित्यने हळूच विचारले, एक गोष्ट सांगू तुला? आरोही, ज्या दिवशी तू अचानक माझ्यापासून दूर गेलीस त्या दिवसानंतरही मी कधीच दुसऱ्या कोणाशीही लग्न करण्याचा विचार केला नव्हता. आरोहीचे डोळे भरून आले. मी देखील प्रत्येक दिवशी फक्त तुझीच आठवण काढत होते आदित्य. आदित्यने तिचा हात आपल्या हातात घट्ट धरला. आता आपण आपला हरवलेला प्रत्येक क्षण परत मिळवूया. आरोहीने समाधानाने हसली. दिवस निघून जात होते आणि घरात पुन्हा एकदा हसण्याचे वातावरण परतले होते. आदित्य सकाळी ऑफिसला जायचा. आरोही घर आणि निशाची काळजी घ्यायची. संध्याकाळी तिघंही एकत्र बसून जेवण करायचे. हळूहळू निशा देखील आदित्यला खूप लळा लावू लागली आणि त्याला आपले सर्वस्व मानू लागली. एके दिवशी शाळेत असताना कोणीतरी निशाला विचारलं, निशा, तुझे बाबा कोण आहेत? निशाने अतिशय अभिमानाने आणि आत्मविश्वासाने उत्तर दिले, माझे बाबा आदित्य आहेत. जेव्हा तिने ही गोष्ट घरी येऊन सांगितली तेव्हा आदित्यचे डोळे आनंदाने पाणावले. त्याने निशाला तात्काळ उचलून आपल्या मिठीत घेतले. आरोही हे सगळं दृश्य अगदी मुकाटपणे आणि अत्यंत सुखावून पाहत होती. तिच्या मनात एक अथांग शांतता आणि समाधान होतं. ज्या एका सुंदर कुटुंबाचं स्वप्न तिने पाहिलं होतं ते आज तिच्या डोळ्यासमोर प्रत्यक्षात साकार झालं होतं. एका रात्री गच्चीवर उभं राहून आरोही आकाशातील चांदण्याकडे पाहत होती. आदित्य तिच्याजवळ आला आणि तो तिला म्हणाला, काय विचार करतेस आरोही? आरोही हसली. बस असाच विचार करत होते की जर त्या दिवशी आपण एकमेकांपासून वेगळं झालो नसतो तर. आदित्यने तिचे बोलणे मध्येच थांबवले. नाही, आता मागे वळून अजिबात पाहू नकोस, कारण आपल्या सर्वात सुंदर आणि खऱ्या आयुष्याची सुरुवात आता कुठे झाली आहे. आरोहीने आपले डोके त्याच्या खांद्यावर टेकवले आणि दोघेही त्या चांदण्या रात्री आपल्या येणाऱ्या सुंदर भविष्याची स्वप्न पाहू लागले. लग्नाला आता 6 महिने उलटून गेले होते. आदित्य, आरोही आणि निशा यांचे आयुष्य पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आनंदाने भरले होते. घरात सतत हसणे, संवाद आणि आपलेपणाचा सुगंध दरवळत होता. निशा नेहमी आदित्य आणि आरोहीच्या आसपास वावरत असे. एके रात्री जेव्हा निशा गाढ झोपी गेली तेव्हा आदित्य आणि आरोही गच्चीवर शांत बसले होते. आकाशात चंद्र अगदी रुपेरी प्रकाश टाकत होता आणि हवेत आल्हाददायक थंडी होती. आदित्यने आरोहीचा हात आपल्या हातात घेतला. आरोही, आता मला वाटते आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने पूर्ण झालं आहे. आरोही हसली. निशाने आपल्याला एक परिपूर्ण सुंदर कुटुंब दिलं आहे. आदित्यने तिच्या डोळ्यात पाहत प्रेमाने म्हटले, पण माझी एक इच्छा आहे. मला असं वाटते की या घरात आपल्या स्वतःच्या एका लहान बाळाची किंवा परीसारख्या गोंडस लहान मुलीच्या हसण्याचा आवाज घुमवावा. आरोहीचा चेहरा लाजेने आणि असीम आनंदाने पूर्णपणे फुलून आला. आदित्यने तिला अत्यंत प्रेमाने आपल्या जवळ ओढले. त्या क्षणी त्याचे हृदय एकाच सुरात धडधडू लागले. आदित्यने आरोहीच्या कपाळावर आपले ओठ टेकवले
आता कधीही कोणताही दुरावा आपल्यामध्ये येणार नाही. आरोहीने पुन्हा एकदा आपले शीर त्याच्या खांद्यावर ठेवले. कधीही नाही. त्या रात्री कितीतरी वेळ ते दोघं आपल्या जुन्या आठवणींमध्ये रमले. कॉलेजचे दिवस, पहिली भेट, भेटीनंतरचा पहिला पावसाळा आणि त्यानंतरचे ते वर्षानुवर्षाचे अश्रू व प्रतीक्षा. आज सर्व दुःख मागे सुटले होते आणि त्यांच्यासमोर एक अगदी नवीन उज्ज्वल प्रवास उभा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकिरणं खिडकीतून आत येत होती. आरोहीची जेव्हा डोळे उघडले तेव्हा तिने पाहिले की आदित्य अजूनही तिच्याकडेच टक लावून पाहत होता. ती हसली आणि म्हणाली, असं काय बघताय? आदित्य मंद हसला. विचार करतोय की हे सगळं एखादं सुंदर स्वप्न तर नाही आहे ना? आरोहीने हलकेच त्याचे हात घट्ट पकडला. जर स्वप्न असेल तर मला कृपया कोणीही जागं करू नका. दोघंही मनातून हसू लागले. तितक्यात बाहेरून निशाचा हसणारा आवाज आला. मम्मा, बाबा, दरवाजा उघडा लवकर. आदित्य आणि आरोहीने एकमेकांकडे पाहून गोड स्मितहास्य केले. आदित्यने दरवाजा उघडला तर निशा हातात चहाची ट्रे घेऊन उभी होती. मी तुमच्या दोघांसाठी खास चहा बनवून आणलाय. आरोहीचे डोळे भरून आले. माझी लेक एवढी मोठी कधी झाली ग? निशा अभिमानाने म्हणाली. आता मी खूप समजूतदार झाले आहे मम्मा. तिघंही मिळून चहा पिऊ लागले. त्या घरात आज असा जिव्हाळा होता जो वर्षानुवर्षाच्या विरहानंतर मिळाला होता. त्याच संध्याकाळी आदित्य आरोहीला अगदी त्याच कॉलेजच्या परिसरात घेऊन गेला जिथे त्यांची पहिली भेट झाली होती. कॉलेजची ती जुन्या वास्तूची वीट पाहून आरोहीच्या डोळ्यात जुन्या आठवणी तरळल्या. आठवतंय का? आदित्यने विचारले. इथेच पहिल्यांदा मी तुला पाहिलं होतं. आरोही हसली आणि तिथूनच माझ्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलून गेली होती. आदित्यने तिचा हात आपल्या हातात घेतला. माझ्याही. दोघंही काही क्षण तिथेच शांत उभे राहिले. आता त्यांच्यात कोणताही गैरसमज नव्हता, कोणतीही दरी उरली नव्हती. फक्त निखळ प्रेम होतं आणि सोबत होती. आरोहीने हलक्या आवाजातच म्हटले, आदित्य, आता मला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही. आदित्यने तिच्याकडे पाहत उत्तर दिले, कारण आता आपण दोघं कायमचे एकत्र आहोत. मावळत्या सूर्याच्या साक्षीने ते एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांना ठाऊक होते की आयुष्यात भविष्यातही संकटं येऊ शकतात, पण प्रत्येक संकटाचा सामना ते आता खांद्याला खांदा लावून करणार होते आणि हीच त्यांच्या खऱ्या प्रेमाची सर्वात मोठा विजय होता. काही दिवसानंतर आरोहीची प्रकृती अचानक वारंवार बिघडू लागली. तिला सतत चक्कर येऊ लागली, प्रचंड अशक्तपणा जाणवू लागला आणि कोणतेही कारण नसताना थकवा वाढू लागला. तिची ही अवस्था पाहून आदित्य खूप अस्वस्थ झाला. एके दिवशी सकाळी जेव्हा आरोहीला पुन्हा चक्कर आली तेव्हा आदित्यने कठोर निर्णय घेत म्हटले, बस, आता आणखी नाही. आपण आत्ताच डॉक्टरांकडे निघतोय. आरोहीने हसत हसत टाळण्याचा प्रयत्न केला. अरे, एवढं मोठं काही नाही आहे. पण आदित्य ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता. काही वेळातच ते रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी आरोहीची सखोल तपासणी केली आणि काही वैद्यकीय चाचण्या करायला सांगितल्या. रिपोर्ट्स येईपर्यंत आदित्यची अस्वस्थता शिगेला पोचली होती. तो सतत घड्याळात पाहत होता. अखेर डॉक्टर त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू घेऊन बाहेर आले. त्यांनी टेबलावर रिपोर्ट ठेवत म्हटले, अभिनंदन. आदित्य आणि आरोहीने एकमेकांकडे संभ्रमाने पाहिले. त्यांना काहीच समजले नाही. आदित्यने घाबरत विचारले, सर्व काही ठीक आहे ना डॉक्टर? डॉक्टर मनमोकळेपणाने हसले. सर्व काही अगदी उत्तम आहे आणि तुम्हा दोघांसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही दोघं लवकरच आईबाबा होणार आहात. काही क्षणासाठी त्या खोलीत एक सुखावणारी शांतता पसरली. आरोहीचे डोळे आश्चर्याने आणि आनंदाने विस्फारले. आदित्यला तर जणू आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. खरंच? डॉक्टरांनी हसत मान डोलावली. होय, अगदी 100% खरं. आणि पुढच्या क्षणी आदित्यच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. त्याने आरोहीचा हात अत्यंत घट्ट धरला. आरोहीच्या डोळ्यातूनही सुखाचे अश्रू ओघळले. एवढ्या संघर्षानंतर, वेदनांनंतर आणि यातनांनंतर जीवन त्यांना आणखी एक सर्वात सुंदर आणि अमूल्य गिफ्ट देत होतं. घरी पोहोचताच आदित्यने सर्वात अगोदर निशाला बोलावले. निशा, आमच्याकडे तुझ्यासाठी एक खूप मोठी आणि गोड बातमी आहे. निशा उत्सुकतेने विचारू लागली. कोणती बाबा? आदित्य हसला. तू लवकरच एक मोठी ताई बनणार आहेस. निशा काही सेकंद स्तब्ध उभी राहिली आणि मग आनंदाने घरभर उड्या मारू लागली. खरंच? ये! तिने धावत जाऊन आरोहीला मिठी मारली. मम्मा, मी माझ्या छोट्या बाळाची खूप काळजी घेईन. आरोही हसता हसता रडू लागली. आदित्य आपल्या या छोट्याशा कुटुंबाला पाहून सुखावला होता. त्याने मनातल्या मनात ईश्वराचे कोटी कोटी आभार मानले. जे आयुष्य एकेकाळी पूर्णपणे उद्ध्वस्त आणि रिकामे वाटत होते, ते आयुष्य आज प्रेम, परिवार आणि अगणित आनंदाने पूर्णपणे भरून गेले होते. पण त्यांना ठाऊक नव्हते की येणाऱ्या महिन्यात हा नवीन प्रवास त्यांच्या आयुष्याला आणखी एक सुंदर वळणावर घेऊन जाणार आहे. डॉक्टरांच्या या गोड बातमीनंतर घरातील वातावरण पूर्णपणे पालटून गेले होते.
आदित्य आता आरोहीची पूर्वीपेक्षाही कितीतरी जास्त काळजी घेऊ लागला होता. तो वेळेवर औषधं देण्यापासून ते तिच्या खाण्यापिण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची स्वतः काळजी घेत असे आणि तिला कोणतेही कष्टाचे काम करू देत नव्हता. एके दिवशी आरोही स्वयंपाकघरात काहीतरी काम करत होती. तितक्यात आदित्य तिथे पोहोचला आणि म्हणाला, तू इथे काय करतेस? आरोही हसली. स्वयंपाकघरात आहे, दिसत नाहीये का? साहजिकच आहे, स्वयंपाकच करत असणार. आदित्यने लगेचच तिच्या हातातून भांडी बाजूला काढली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलंय पूर्ण विश्रांती घ्यायची आहे म्हणून. आरोही खळखळून हसली. मी काही आजारी नाहीये आदित्य. तितक्यात मागून निशाचा गोड आवाज आला. बाबा अगदी बरोबर बोलतायत मम्मा. आता तुम्ही फक्त विश्रांती घेतली पाहिजे. आदित्य आणि निशा दोघांना एकाच सुरात बोलताना पाहून आरोहीचे मन भरून आले. ते दोघं तिची अशी काळजी घेत होते जणू ती या जगातील सर्वात अमूल्य वस्तू आहे. दिवस निघून जात होते. आता आरोहीचा 5वा महिना सुरू होता. एके संध्याकाळी आदित्य ऑफिसमधून नेहमीपेक्षा लवकर घरी परतला. त्याच्या हातात बरेच लहान लहान पॅकेट्स दिसत होते. आरोहीने कुतूहलाने विचारले, हे सगळं काय आहे? आदित्य थोडं लाजतच म्हणाला, ते मी आपल्या छोट्या बाळासाठी काही गोष्टी घेऊन आलोय. निशाने तात्काळ उत्साहात ते सर्व पॅकेट्स उघडले. आत अगदी चिमुकले कपडे, खेळणी आणि लहानसे शूज दिसत होते. निशा आनंदाने ओरडली, अरे वा, एवढे लहान शूज! आदित्य त्या शूजकडे पाहत सुखावला जात होता. आता त्याच्या डोळ्यात एक भावी पती असण्याचे आश्चर्य व समाधान स्पष्ट दिसत होते. त्या रात्री सर्वजण हॉलमध्ये एकत्र बसले होते. गप्पा मारताना अचानक निशा अत्यंत निरागसपणे म्हणाली, बाबा, जर मला भाऊ झाला तर आपण त्याचं नाव काय ठेवायचं? आणि बहीण झाली तर काय? आदित्य म्हणाला, भाऊ झाला तर आपण गौरव नाव ठेवू आणि बहीण झाली तर कल्पना. निशा विचार करू लागली आणि मग म्हणाली, काहीही असो, मी माझ्या छोट्या भावंडांवर मी या जगातील सर्वात जास्त प्रेम करेन. आरोहीचे डोळे भरून आले. तिने निशाला आपल्या कुशीत ओढून घट्ट मिठी मारली. काही महिने आणखी वेगाने निघून गेले. आता आरोहीचा 7वा महिना सुरू होता. घरात नवीन बाळाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली होती. पण एके रात्री अचानक आरोहीची प्रकृती खालावली. तिला असह्य वेदना सुरू झाल्या. आदित्य प्रचंड घाबरला. त्याने एक क्षणही वाया न घालवता तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले. डॉक्टरांनी तात्काळ आरोहीला लेबर रूममध्ये दाखल करून घेतले. बाहेर आदित्य आणि निशा अत्यंत आतुरतेने थरथरत्या हाताने प्रतीक्षा करत होते. आदित्यच्या डोळ्यातही दाटलेली भीती स्पष्ट दिसत होती, कारण त्याला आरोहीची ती जुनी प्रकृती वारंवार आठवत होती. तो सतत देवाकडे प्रार्थना करत होता. काही तासांच्या अत्यंत वेदनादायी प्रतीक्षेनंतर अचानक आतून एक नवजात बालकाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. आदित्य जागी स्तब्ध झाला. त्याचे डोळे आनंदाने पाणावले. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत आणि सुखावणारे स्मितहास्य आले होते. त्यांनी पुढे येत म्हटले, अभिनंदन आदित्यजी, तुमच्या घरी एका गोंडस मुलाचा जन्म झाला आहे. आदित्यच्या डोळ्यातून आनंदाचे उधाण आले. त्याला काहीच बोलता आले नाही. जेव्हा नर्सने ते चिमुकले बाळ त्याच्या हातात दिले तेव्हा त्याचे हात थरथरत होते. ते छोटंसं बाळ त्याची बोटं आपल्या चिमुकल्या मुठीत धरून शांत झालं. आदित्य त्या बाळाकडे बघून हसला. त्याच वेळी आरोहीला विशेष वॉर्डमधून बाहेर रूममध्ये आणण्यात आले. ती खूप थकलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक जननीची, एका आईची अमूल्य आणि असीम खुशी झळकत होती. आदित्य आपल्या मुलाला मांडीवर घेऊन तिच्या जवळ बसला. आरोहीने प्रेमाने त्या बाळाला आपल्या जवळ घेतले. तिच्या डोळ्यातून सुखाचे अश्रू ओघळले. आदित्य बघ, आपलं बाळ किती गोड आहे. आदित्यने तिचा हात आपल्या हातात घेतला. हे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि पवित्र वरदान आहे आरोही. तितक्यात दरवाजा उघडला आणि निशा आत आली. तिने कुतूहलाने त्या छोट्या बाळाकडे पाहिलं आणि म्हणाली, वा, हा तर अगदी पिल्लूसारखा छोटासा आहे. खोलीत उपस्थित सर्वांच्या तोंडावर हसू फुलले. निशा हळूच त्या बाळाच्या जवळ गेली आणि म्हणाली, हॅलो माझे छोट्या दादा, मी तुझी मोठी ताई आहे. मी नेहमी तुझं रक्षण करेन. आरोहीचे डोळे पुन्हा एकदा पाणावले. तिने अनुभवले की तिचे कुटुंब आज खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाले होते. आदित्यने आपल्या मुलाला स्वतःच्या कुशीत घेतले आणि नंतर आरोही व निशाकडे पाहिले. एकेकाळी जे आयुष्य केवळ दुःख, वेदना, विरह आणि अश्रूंनी भरलेले होते, तेच आयुष्य आज निखळ प्रेम, हास्य आणि अनंत आनंदाने उजळून निघाले होते. त्या छोट्याशा बाळाच्या आगमनासोबतच त्यांच्या या संघर्षमय आणि सुंदर प्रेम कहाणीचा सर्वात अलौकिक अध्याय सुरू झाला होता. खरे प्रेम कधीही वेळ आणि अंतराने संपत नाही. जर भावना खऱ्या असतील तर वर्षांनंतरही मन एकमेकांसाठीच धडधडतात. प्रेम म्हणजे कोणाला तरी बळजबरीने मिळवण्याची जिद्द नव्हे, तर त्याच्या आनंदात स्वतःचा आनंद मान्य होय. आयुष्यात कितीही संकट, गैरसमज किंवा दुरावा आला तरी विश्वास, संयम आणि निखळ प्रेम असेल तर प्रत्येक अडथळा सहज पार करता येतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. जर तुम्हाला ही सुंदर आणि भावनिक कथा आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि अशाच आणखी हृदयस्पर्शी कथांसाठी
आपल्या चॅनलला मराठी कथांचा संग्रह सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला माझी ही मेहनत आणि सादरीकरण आवडले असेल तर चॅनलच्या आर्थिक मदतीसाठी तुम्ही सुपर थँक्ससुद्धा करू शकता. आणि व्हिडिओमध्ये किंवा खाली टॅग केलेले प्रोडक्ट्स आहेत, तुम्हाला ते आवडले असतील तर दिलेल्या लिंकवर जाऊन नक्की खरेदी करा. तुमच्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. भेटूया पुढच्या नवीन आणि सुंदर कथेत. तोपर्यंत आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. नेहमी हसत आणि मस्त रहा. धन्यवाद.